गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ सकाळ. सुंदर असं प्रसन्न असं वातावरण आहे. देवपूजा वगैरे झालेली आहे. तर आज घराची साफसफाई करायची होती, कारण आम्ही 5-6 दिवस गावाला होतो. त्यामुळे घरात खूपच धूळ वगैरे आली होती आणि शिवचं बोरनान पण करायचं होतं मला. त्यामुळे सगळी साफसफाई करायला मी घेतली होती. सगळं पूर्ण घराचे जाळ्या वगैरे सगळ्या काढल्या. सगळी धूळ वगैरे सगळी साफसफाई माझी चाललेली होती. सगळे टेडी बिअर जे होते, जे हॉलमध्ये लावलेले होते, ते खूपच खराब झाले होते. सगळे मी धुवायला टाकले वॉशिंग मशीनमध्ये. त्यावरती निरमा व सॉफ्ट टच वगैरे सगळं टाकलं आणि ते कपडे लगेच धुवायला लावले मशीनीला. सॉफ्ट टच वापरू शकता का? सॉफ्ट टचने ना खूप सुंदर असा कपड्यांचा वास येतो. जरी तुमच्या घरी वॉशिंग मशीन असेल ना, तरी तुम्ही बादलीमध्ये वगैरे पाण्यामध्ये टाकून ते कपडे पिळू शकता. त्यामुळे खूप सुंदर असा कपड्यांचा वास येतो. सासूबाईंनी आज फळीवरची सगळी भांडी घासायला काढली होती. ही पहा, माझी आजी आली होती गावावरून. हे माझ्यासाठी खरंच खूप सरप्राईज्ड होतं. आणि आजीने येताना चिवडा, काळा मसाला म्हणजेच येसूर, त्याच्यानंतर मस्त असे करदंट घेऊन आली होती. ते मला खूपच आवडतात. डाळ्याच्या बर्फी पण म्हणतात त्याला किंवा करदंट पण म्हणतात. ही माझी खूपच फेवरेट आणि आवडती अशी एक बर्फी आहे. आणि आजीसाठी जेवण बनवायला घेतलं होतं. मस्त अशा भाकरी केल्या. आजी जायला निघाली होती, तर शिव खूपच भावूक झाला होता पणजी आजीसाठी, की "आजी तू नको जाऊस." त्याला खूपच असं एक्सायटेड होता. आजी गेली तर त्यांनी 2 लॉलीपॉप आणले होते. कोणी खाऊ नये म्हणून दोन्ही एकत्र खात होता. थँक यू. असा होता माझा दिवस.